तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यात मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तालुका व परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात मोकाट जनावरे जात असल्याने शेतकरी अगदीच मेटाकुटीला आले आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये गहू, मका, हरभरा, तूर इत्यादी पीक पेरलेले आहेत। हे मोकाट जनावरं उभ्या पिकाचं नुकसान करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे याकडे नगरपालिका शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। त्याचसोबत जळगाव जामोद बसस्थानक परिसरामध्ये सुद्धा हे मोकाट जनावरं घाण करत असल्याने प्रवासी नागरिकांसह सर्वसामान्य जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळापर्यंत मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे। या जनावरांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन असहाय्य झाले आहे। याबाबत जळगाव जामोद नगर परिषदेकडे वारंवार तक्रार करूनही मोकाट जनावरांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। तक्रारी दाखल झाल्यावर स्थानिक नगर परिषदचे कर्मचारी जनावरे पकडण्याचे काम केवळ नावापुरते करतात, मग काही दिवसांनी ही जनावरे पुन्हा रस्त्यावर दिसतात। या प्रकारास जनावरांसह जनावरांचे मालकही तितके जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांसह शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। प्रशांत पारस्कर, जळगाव जामोद। मी अमरावतीला जाण्यासाठी सकाळी बसस्टँडवरती आलो आणि इथं पाहिलं असता सर्व मोकाट ढोरांची प्रक्रिया बऱ्याचशा प्रमाणात आता ह्या बस आल्यामुळे काही ढोरं निघून गेलेत। सर्व घाण पडलेली आहे। शेण एस टी स्टँडमध्ये आहे। इथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था सुरक्षितता काही वाटत नाही। त्या मोकाट ढोरांमुळे सर्व घाण पडलेली आहे। घाणीचे साम्राज्य भरपूर प्रमाणात आहे। वरती ओट्यावरती शेण पडलेला आहे, कोणी त्याकडे लक्ष देत नाही। सर्व घाणीमुळे आजारी पडण्याचे जास्त हे आहे। नगर परिषदेने याच्याकडे लक्ष द्यावं। ST डेपो मॅनेजरने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं की मोकाट ढोरं आले नाही पाहिजेत।